नमस्कार. अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण लेखक शिवाजी सामंत यांच्या मृत्युंजयमधून महाभारताचे युद्ध आणि श्रीकृष्ण विचार हा लेख पाहणार आहोत. चला तर मग पाहूया महाभारताचे युद्ध आणि श्रीकृष्ण विचार. मला माहीत होतं की युद्ध हे काही कधीच अंतिम सत्य ठरू शकत नाही. युद्धामुळं कधीच समस्या मिटत नाहीत, प्रश्न सुटत नाहीत. उलट युद्धातील विराट विध्वंसनानं मानवजात अश्रद्ध होण्याचाच भयान धोका असतो. समाज पतनशील होण्याचं भय असतं. राष्ट्राचा सांस्कृतिक पायाच उखडला जाण्याची शक्यता असते. मानवजातीनं पिढ्यानपिढ्या आपल्या उराशी कवटाळलेली रम्य स्वप्न भग्न होऊ शकतात. जीवनाचा मूलभूत अर्थ शोधताना संभ्रमाची काळी काळी पुट्ट तिच्या बुद्धीला घेरू शकतात. तरीही मी कुरूंचं आणि पांडवांचं महायुद्ध पेटवलं होतं. लक्ष लक्ष योद्ध्यांचा बली चढविणारा मृत्यूंचा महायज्ञ मांडला होता. मनामनाच्या कोंडीत साठलेल्या सुप्त क्रौर्यांचा मुक्त विस्फोट करणारा रोमांचक खेळ मांडला होता. कणाकणातील ज्या चैतन्यामुळं विश्व संचलित होतं, त्या तेजस्वी कणकणांचा लोमहर्षण संघर्ष मांडला होता. का? कशासाठी? मी काय एक पाषाण हृदयी वधित होतो म्हणून? जगात कोणीच जिवंत असू नये असं मला वाटत होतं म्हणून? क्रौर्याचं, अश्रद्धेचं, अराजकतेचं, स्वैराचाराचं साम्राज्य आर्यावर्तावर यावं म्हणून? मुळीच नाही. युद्ध पेटवलं होतं मी. हातातील गांडीव धनुष्य टाकून नात्यांच्या प्रेमात संभ्रमित झालेल्या, कंठ सुकलेल्या अर्जुनाला पुन्हा धनुष्य हाती पेलायला प्रवृत्त करून, स्वतःचे घोडे बागवण्यासाठी हाती त्याच्या नंदीघोष रथाचे वेग धरून, युद्धाच्या तिसऱ्या दिवशीच हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा भंगण्याची तमा न बाळगता का केलं होतं मी हे सर्व? कशासाठी? द्रौपदीच्या अकलंक चारित्र्याची घोर विटंबना करणाऱ्या दुर्योधन दुःशासन यांना केवळ शासन देण्यासाठी? शकुनी मामांच्या कपटाच्या राजकारणाला कायमचं उखडवून काढण्यासाठी? भीष्म द्रोणांच्या मूकविवशतेला आणि असमर्थनीय तटस्थेला वाचा फोडण्यासाठी? धृतराष्ट्राच्या अंध डोळ्यात सत्याचं झणझणीत अंजन घालण्यासाठी? कर्णाच्या मार्गच्युत, पथभ्रष्ट आणि अखंड संभ्रमित जीवनाला स्वर्गाचा सुयोग्य मार्ग दाखवण्यासाठी? नाही. केवळ असाच काही माझा हेतू असता तर माझं कार्य सोपं होतं. विशिष्ट हेतूपुरता विशिष्ट उपाय योजून मी ते पूर्ण केलं असतं. या प्रत्येकाला एक एकटं गाठून निखन्न काय अशक्य होतं मला? केवळ 2 राजसिंहासनाचाही प्रश्न माझ्यापुढे नव्हता. मग कशासाठी मांडला होता हा थरारक महायज्ञ मी? का? माझ्यापुढे प्रश्न होता अखिल मानवजातीचा. प्रश्न होता चिरंतन अशा अंतिम सत्याचा. प्रश्न होता शरीराचे विविध ढंगी आणि अगणित कुंभ धारण करून राहणाऱ्या अमर आत्मतत्वाचा. जगातील अंतिम आणि कधीही न बदलणारं शाश्वत सत्य आहे प्रकाशमय अमर चैतन्य. कुणालाही त्याचा अनुभव आपल्या विलासी रंगमहालात राहून कधीच नाही घेता येणार. केवळ जगायचंच या शुद्ध लोचट आसक्तीला. पाण्यातील हत्तीला मगर चिकटतो तसं चिकटून त्याचा प्रत्यय कुणालाही कधीही नाही घेता येणार. त्यासाठी दिवसामागून रात्र असते तसा जीवनामागून मृत्यू असतो याचा शरीरातील पेशींना दाट आणि अमळ परिचय व्हावा लागतो. मन, शरीर, बुद्धी सर्व निकोप आत्मनिर्भर व्हावं लागतं. मग सत्य कुणीच दुसऱ्यानं सांगावं लागत नाही, पटवावं लागत नाही. ते आपोआपच शरीरातून प्रकटन पाहू लागतं. मुक्ती किंवा सर्वश्रेष्ठ आत्मानुभव ही कधीही भिक्षा मागून मिळणारी वस्तू नव्हे. दुसऱ्यांनी अन्न खाऊन आपली भूक कधीच शमत नाही. दुसऱ्यांनी पाणी प्राशल्यानं आपली तृष्णा कधीच तृप्त होत नाही. अगदी तसंच कुणाच्याही केवळ उपदेशामुळं कुणाचाही कधीच उद्धार होत नाही, होणारही नाही. जिथं जिथं जीवन असतं तिथं प्रकटनाचीही अनावर ओढ असते. मुक्तीची तळमळ असते. बाहेरून ती दिसत नसेल पण आतून अखंडपणे हेच कार्य चाललेलं असतं. जीवन म्हणजे प्रकटन. कधीकधी या प्रकटनाचा प्रलयकारी देखावा मानवजातीपुढे यावा लागतो. कारण
ग्रंथ, उपदेश, नीतितत्व या पलीकडे जाऊन ती आसक्त झालेली असते, खुशालवादी झालेली असते. जगात दृश्य वस्तूंच्या पलीकडं आणखी काही सूक्ष्म जगत आहे हे पाहायलाही तिला अवसर नसतो. त्यावेळी घटकाभर तिला कुठंतरी थांबवावं हे लागतंच आणि त्यासाठी युद्धासारखा दुसरा अन्य प्रभावी असा मार्गच असत नाही. मी युद्ध पेटवलं होतं ते यासाठीच, केवळ यासाठीच. मी युद्ध पेटवलं होतं ते यासाठीच, केवळ यासाठीच, केवळ यासाठीच. असा हा महाभारतातील युद्ध आणि त्यावरती असणारा श्रीकृष्ण विचार, हा लेख तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.